मस्त असा झणझणीत चना मसाला रेसिपी आपण आज बघणार आहे। नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी बराटे वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग चना मसाल्याला सुरुवात करूया। रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा। आणि बघा आता इथं मी कांदा 2 ते 3 कांदे मध्यम आकाराचे असे उभे कट करून घेतले। गॅस चालू केला, तवा ठेवला, तव्यावर कांदा पसरून ठेवून दिला, म्हणजे आपल्याला कांदा छान असा सोनेरी रंगावर भाजू द्यायचा आहे। आणि खूप सुंदर असा हा चना मसाला होतो। आपण कुकरला मी हरभरे 2 पाण्याने स्वच्छ धुवून कुकरला मी 3 ते 4 शिट्ट्या घेऊन घेणार आहे। बघा कुकरला मी हरभरे लावून घेतलेले आहे, म्हणजेच चणे काळे चणे। आणि बघू शकता तोपर्यंत आपला मसाला होणार आहे, म्हणजे झटपट पण होते भाजी। आणि एका बाजूला कुकरच्या शिट्ट्या होतील हरभऱ्यांच्या, चणे उकडले जातील आणि तोपर्यंत आपला मसालासुद्धा भाजला जाईल। छान असा बघा कांदा मस्त भाजू द्यायचा आणि खूप सुंदर अशी टेस्टी ही चना मसाला भाजी लागते। आणि बघा आता असे खोबऱ्याचे काप करून घेतले, कांदा थोडा साईडला करून खोबऱ्याचे काप टाकून घेतले। त्यानंतर आता थोडंसं तेल टाकलं, मस्त तेलावर छान असे खोबऱ्याचे काप परतून घ्यायचे। आणि खोबरं असं थोडंसं बघा लालसर रंगाचं झाल्यानंतर आता मी लसूण अद्रक टाकलं। आणि आता बघा मी हे लसूण अद्रक साईडला काढून घेणार आहे, म्हणजे एखाद्या वेळेस खोबरं बारीक होत नाही कांद्यामध्ये, तर मग मी लसूण आलं आणि खोबरं काढून घेतलं। बघा आता इथं एक टोमॅटो मी लाल मस्त छान असा कट करून घेतला, तो टाकून घेतला। आणि तोपर्यंत आपला कांदा पण मग तिकडे छान असा मस्त छान भाजला जातोय। आणि आता टोमॅटोवर तेल टाकलं, टोमॅटो आणि कांदा छान परतवत आहे। आता जे खोबरं आलं लसूण होतं ते मी मिक्सरला आधी फिरवून घेणार आहे, म्हणजे त्याचे छान अशी बारीक पेस्ट होऊन जाते, बघू शकता तुम्ही। आणि आता इथं मी एका वाटीमध्ये मसाले काढून घेणार आहे। इथं मिरची पावडर मी 2 ते 3 चम्मच मिरची पावडर मी काढलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता, तुम्हाला कसं कमी जास्त तिखट आवडतं। आणि अर्धा चम्मच हळद पावडर घातलेली आहे आणि 2 चम्मच मी तर धना पावडर घालणार आहे। खूप सुंदर असं बघा हा चना मसाला तयार होतो, तुम्ही नक्की बनवून बघा। आता इथं घरातलाच मी साठवणीचा काळा मसाला मी वापरत आहे, तुमच्याकडे जर छोले मसाला किंवा चना मसाला असला तर तुम्ही वापरू शकता। आणि बघा आता मी जे बारीक खोबरं आणि ते केलं होतं त्याच्यात लगेच कांदा आणि टोमॅटोची कांदा टोमॅटो भाजलेलं टाकून त्याचीही पेस्ट करून घेतली। आता बघा इकडं कढई गॅसवर ठेवली मी तापवायला, त्याच्यामध्ये आता तेल घालायचं आहे। आपल्या आवडीनुसार आपण वापरू शकतो तेल। मी इथं 2 ते 3 पड्या तेल वापरले। तेल गरम झाल्यानंतर तेजपान टाकले, नंतर जिरं टाकलं, जिरं छान असं तडतडू द्यायचं, मोहरी नाही वापरली मी। आणि जे मसाले आपण सर्व काढलेले आहे, हळद पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला, तो पटकन टाकायचा। आणि थोडंसं लगेच मी इथं थंड पाणी म्हणजे गार पाणी लगेच टाकून द्यायचं, म्हणजे मसाला करपत नाही। आणि तुम्ही या प्रकारे बनवून बघा, म्हणजे मसाले छान असे तेलामध्ये छान होऊन जातात आणि भाजीला अजूनच टेस्ट वाढते। आणि जर तुम्हाला ह्या प्रकारे नसेल करायचं तर तुम्ही मसाल्यांमध्येच आधी पाणी कालवून घ्या आणि मग तो तेलामध्ये टाका। आता बघा आपण जो मसाला दळून घेतला होता तो टाकून घेतला मी आणि छान असं परतून घ्यायचं। खूप छान असं पुरीसोबत तर अप्रतिम लागतात हा चना मसाला, खूप छान लागतो। एखाद्या वेळेस काही खावंसं वाटलं तर मग असं चना मसाला वगैरे रोज रोज आपण पालेभाज्या वगैरे काही फ्लावर बटाटे हे खात राहतो, मग एखाद्या वेळेस चना मसाला तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप सुंदर लागतं। आता बघू शकता मस्त आता मी जे मिक्सरचं भांडं होतं ते धुवून पाणी टाकून घेतलं आणि झाकण ठेवून घेतलं। आता बघा इकडे आपले चण्यांच्या 4 ते 5 शिट्ट्या मी होऊ दिलेल्या आहे। आणि चणे रात्रभर मी हरभरे भिजत ठेवले होते, छान फुगून आले होते। आता बघू शकता मस्त शिजलेला आहे हरभरा आपला, आणि बघू शकता किती सुंदर असे मस्त। आता इकडे आपण आपला मसाला बघूया आपला मसाला पण मस्त आता तेल सुटलेला आहे मसाल्याला आणि छान मसाला पण होत आहे, छान असा वास सुटलेला आहे। आणि बघू शकता मी थोडंसं पाणी टाकून परत मसाला छान असा होऊ दिला आणि मस्त असं तरी पण सुटलेली आहे मसाल्याला। तुम्हाला जर माझी रेसिपी खरोखर मनापासून आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आता बघा मी जे चणे
शिजवले होते हरभरे, ते सर्व पाणी मी तेच याच्यात वापरणार आहे. कारण मी चणे 2 पाण्याने धुवून घेतले होते हरभरे, आणि ते उकडलेल्या पाण्यामध्ये सर्व अर्क असतो, मी त्या पाण्यासकटच मी हरभरे टाकून घेतलेले आहे. आणि आता चवीनुसार मीठ टाकणार आहे. आता जरी तुम्हाला रस्सा जास्त दिसत असला तरी नंतर बघा भाजीला घट्टपणा येतो. बारीक गॅसवर आता मीठ टाकून घेतलेलं आहे आणि बारीक गॅसवर एक 10 ते 15 मिनटं अगदी बारीक गॅसवर भाजी शिजू द्यायची, म्हणजे छान चव येते भाजीला. आणि बघू शकता आता मस्त अशी आपला चना मसाला किती सुंदर दिसतो आहे, तरी पण छान आलेली आहे भाजीला. आणि तुम्ही नक्की ट्राय करा. मी पुऱ्यांची रेसिपी दाखवलेली नाही, व्हिडिओ मोठा होईल म्हणून. बघा आता मस्त उकळी आलेली आहे चना मसाल्याला. आणि भातासोबत खायचं तर मग थोडंसं रस्सा पण हवा, आणि तुम्हाला कमी रस्सा हवा तर तुम्ही कमी पाणी टाका. खूप सुंदर बघा, मी जेवढं चण्यांचं पाणी होतं तेवढंच टाकून दिलेलं आहे. आणि छान अशी कोथिंबीर पण टाकली. आणि तुम्ही नंतर बघू शकता भाजीला किती घट्टपणा आलेला आहे चना मसाल्याला, आणि किती छान मिळून आलेली आहे. आपली भाजी तयार झालेली आहे, आपण जेवणासाठी तयार आहे. मस्त पुरी घेतलेली आहे, चना मसाला घेतलेला आहे. आवडली का रेसिपी नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुमचा सपोर्ट आशीर्वाद राहू द्या. श्री स्वामी समर्थ.